नमस्कार, मी डॉक्टर श्रुती. वेलकम बॅक टू अवर चॅनल. आजचा आपला चर्चेचा विषय आहे प्री डायबिटीज, डायबिटीज आणि आयुर्वेद. प्री डायबिटीज म्हणजे काय? तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती, आपण जी 3 महिन्याची साखरेची तपासणी करतो, HbA1c, त्यामध्ये 5.7 to 6.4 या रेंजमध्ये जर का आपली HbA1c आली असेल, तर त्याला आपण प्री डायबिटीज असं म्हणतो. आणि 6.4 च्या वरती जर HbA1c असेल, तर त्याला आपण डायबिटिक असं म्हणतो. आता या व्हिडिओमध्ये आपण आयुर्वेदिक दृष्टिकोनाने प्री डायबिटीज आणि डायबिटीज समजून घेणार आहोत. आयुर्वेदात मुळातच डायबिटीज आणि प्री डायबिटीज ह्या कॉन्सेप्ट आहेत का? तर नाही. जे ढोबळपणाने मधुमेह असा डायबिटीजला जे म्हटलं जातं, ते आयुर्वेदात प्रमेहाच्या अंडर वन ऑफ द टाईप म्हणून येतं. बहुमूत्रता जेव्हा असते तेव्हा त्याला प्रमेह असं म्हटलं जातं आणि प्रमेहाचे 20 प्रकार सांगितलेले आहेत, ज्यातील कफाचे 10, पित्ताचे 6 आणि वाताचे 4. त्यातील वाताचे 4 जे याप्य आहेत त्यात मधुमेहाचं वर्णन केलेलं आहे. आणि अशी ही जी डिव्हिजन आहे आयुर्वेदामध्ये प्रमेहाची, त्यामध्ये मधुमेह हा वन ऑफ द पार्ट सांगितलेला आहे. मग आयुर्वेदाचं निदान करताना डायबिटीज किंवा प्री डायबिटीजला कशा पद्धतीने बघितलं जातं, तर त्याची आपण कारण आता बघूया. तर सगळ्यात पहिलं कारण आहे ते म्हणजे अजीर्ण. जर आपण खातोय ते अन्न जर व्यवस्थित पचलं नाही, तर अर्थातच आपण जे खातो त्याची साखर बनते आणि रक्तातली साखर वाढलेली आपल्याला ब्लड रिपोर्ट्स मध्ये दिसते. दुसरं जे कारण असतं ते म्हणजे आम्लपित्त, हायपर ऍसिडिटी. ज्यांच्या रक्तातलं आम्लत्व वारंवार वाढलेलं असतं त्यामुळे डायबिटीज सारखे आजार झालेले आपल्याला बघायला मिळतात. तिसरं जे कारण सांगितलेले आहे ज्वर. म्हणजे बहुतांश वेळेला रक्तातली शुगर अगदी 350 वगैरे झालेली असते आणि पेशंटला वारंवार ताप येत असतो. अशा वेळेस डायबिटीसची चिकित्सा न करता तापाची चिकित्सा केली, त्रिभुवनकीर्ती सारखी औषधं जरी दिली, तरी सुद्धा शुगर लेवल ही कमी झालेली आपल्याला दिसून येते. जेव्हा पचनाची विकृती असते किंवा अग्निमांद्य असतं, तेव्हा ग्रहणीचा आजार जेव्हा होतो, तेव्हा देखील जेव्हा सारकिट्ट विभाजन व्यवस्थित होत नाही, तेव्हा रक्तातली साखर वाढलेली दिसते आणि आपल्याला डायबिटीज आहे असं आपल्याला वाटायला लागतं. पाचवी गोष्ट म्हणजे गरविष. आपण जे टॉक्झिन्स कळत नकळत कंझ्युम करतो, जो स्मोक कंझ्युम करतो, जे शरीरात आधी होऊन गेलेले आजार असतात, मलेरिया असेल, डेंग्यू असेल, टायफॉइड असेल, त्याची जी विष शरीरात तशीच पडून राहिलेली आहेत, त्यामुळे या गरविषामुळे देखील कधी कधी शुगर वाढलेली दिसते आणि त्यावरती त्या गरविषाची चिकित्सा केल्यावरती शुगर आपसुकच कमी आलेली दिसते. बऱ्याचदा मूळव्याध किंवा इतर जे जे काही आजार असतील त्याच्याशी संबंधित संप्राप्ती लावून आयुर्वेद हे डायबिटीज बरं करत असतं. तर आपल्याला जेव्हा निदान होतं की आपल्याला शुगर आहे, तेव्हा अगदीच ढोबळ मनाने जसं इतर लोक करतात की चालायला जातात, येता येताच कारल्याचा ज्यूस, कडुलिंबाचा ज्यूस, अशा कडू औषधांचा ज्यूस ते पिऊन येतात, तर त्याने तात्पुरता शुगर कमी येते, पण वाताचा प्रकोप होऊन नंतर किडनी फेल्युअर पर्यंतचे आजार त्यांना दिसू शकतात. आता बऱ्याचदा असा प्रश्न असतो की माझी ठराविक एक गोळी चालू आहे ऍलोपॅथीची आणि आता मला कळलं की आयुर्वेदात यावर उपचार आहेत आणि मग मी आता स्विच करू शकतो का? मग ती गोळी बंद होईल का? किंवा त्यासोबतच मी आयुर्वेदिक उपचार घेऊ शकतो का? तर नक्कीच तुम्ही घेऊ शकता. एकदम सुरुवातीला लगेच कोणताही डॉक्टर तुमची ऍलोपॅथीची गोळी लगेच बंद करत नाही, कारण डायरेक्ट बंद केल्यामुळे त्याचे काही साईड इफेक्ट्स होऊ शकतात. तर ती ग्रॅज्युअली टेपर ऑफ केली जाते. आयुर्वेदिक औषधांचे उपयोग केला जातो आणि काही योगासना, डाएट यांच्या आधाराने तुमची चिकित्सा केली जाते. आता आपण वळूया चिकित्सेकडे. आयुर्वेदात काय चिकित्सा सांगून ठेवली आहे? तर आयुर्वेदात संशोधन, संशमन, योगासना आणि दिनचर्येतले काही बदल यांच्याने तुमची शुगर ही कायमची पूर्ण बरी होऊ शकते. तर संशोधन म्हणजे पंचकर्म. बऱ्याचदा वात वाढलेला असतो आणि शुगर झालेली असते. अशा लोकांना गृहण बस्ती, मोस्तादी यापन बस्ती सारखे बस्ती जरी दिले तरी सुद्धा त्यांची शुगर नॉर्मल झालेली दिसते. म्हणजे बघा, शुगर तर वाढली पण तरी आपण मधुर रसाचीच चिकित्सा केली तरी पण इथे शुगर कमी आलेली आहे. काही जणांना संतर्पणामुळे म्हणजे शरीरातला मेद वाढला आहे, चरबी वाढलेली आहे किंवा ओव्हरऑलच कफाची दृष्टी जास्ती आहे आणि कफ वाढलेला आहे, अशा वेळेस वमन, विरेचन यांसारख्या पंचकर्माने त्यांना गुण आलेला आपल्याला दिसतो. किंवा लेखन बस्ती केले किंवा अशा कटुतिक्त रसाच्या बस्ती केल्या
ज्याच्यामुळे कफदोष जो आहे तो कमी होणार आहे, तरी सुद्धा आपल्याला त्यामध्ये रिझल्ट मिळतो. बऱ्याचदा स्ट्रेस, टेन्शन यामुळे आपल्याला शुगर वाढलेली दिसते. अशा वेळेस शिरोधारा करणं, पादाभ्यंग करणं म्हणजे तळपायाला तेल चोळणं, सर्वांग अभ्यंग करणं, संपूर्ण अंगाला अभ्यंग करणं आणि उद्वर्तन म्हणजे उठणं लावणं याने देखील शुगर कमी आलेली आपल्याला दिसते. या सगळ्या सोबत ध्यान धारणा करणं म्हणजे मनाचं संतुलन राहील आणि शरीराचं संतुलन राहील यासारखे उपचार केले जातात, ज्यामुळे तुमची शुगर आटोक्यात लवकर येण्यास मदत होते. काही योगासनांची सुद्धा मदत सांगितलेली आहे, जसं की कुकुटासन आहे, वज्रासन आहे, आसन आहे. ही आसनं केल्याने देखील पॅनक्रियाजवरती योग्य तो ताण पडतो, शरीरात इन्सुलिनची सिक्रेशन केली जाते आणि इन्सुलिन बाहेर पडल्यामुळे शरीरातली शुगर जी आहे ती कमी व्हायला मदत होते. उज्जाई आणि कपालभाती या प्राणायामांनी सुद्धा शुगर खूप चांगली कमी झालेली आपल्याला बघायला मिळते, कारण योग्य ती उष्णता या दोन्ही प्राणायामांमुळे आपल्या शरीरात उत्पन्न होते, ज्यामुळे रक्तातील साखर घटायला मदत होते. वाढलेला जो अवरोध आहे, कफ आहे, ते कमी होण्यासाठी खूप चांगली मदत होते. काही औषधी वनस्पती आता मी तुम्हाला सांगणार आहे, यांचा देखील आपल्या शुगर कमी करण्यासाठी खूप छान मदत होते. आयुर्वेदात शुगरला मेह, प्रमेह किंवा मधुमेह असं म्हटलेलं आहे आणि सूत्र सांगताना असं सांगितले, मेहेशु धात्री निशा. धात्री म्हणजे आमलकी आणि निशा म्हणजे हळद. दोन्ही सुद्धा आपल्याकडे जवळपास उपलब्ध असणाऱ्या अशा गोष्टी आहेत. आमलकी जी आहे ती हळदीसोबत घेतल्याने किंवा आमलकीला हळदीच्या काड्याच्या भावना दिल्या आणि त्याचं चूर्ण जर आपण सेवन केलं तर त्याने देखील बहुमूत्रता जे आहे म्हणजे वारंवार लघवीला येणं हे सिम्पटम कमी होण्यास मदत होते आणि शुगर नॅचरली कमी व्हायला खूप चांगली मदत होते. यासोबतच कडुलिंबाचा पाला आहे, याचा देखील उपयोग केला जातो. अस्नेह जे आहे बॉडीमधलं म्हणजे अपचित स्नेह जे आहे म्हणजे कोलेस्ट्रॉल असेल किंवा अपचित स्नेह म्हणजे स्नेहाचं अजीर्ण, तूप, लोणी, बटर तुम्ही जे काही खातात किंवा स्नेह अंश वाढवणारे पदार्थ जर खातात आणि त्याचं अजीर्ण झालं असेल तर ह्याचं डायजेशन करण्यासाठी कडुलिंबाचा पाला हा खूप उपयुक्त आहे. तर हे जे निंबपत्र आहे याचं चूर्ण देखील तुम्ही घेऊ शकता. मेषशृंगी नावाचं औषध आहे जे शरीरातलं इन्सुलिन वाढवण्यासाठी मदत करतं आणि ब्लड शुगर लेवल कमी करण्यासाठी मदत करतं. जंबू म्हणजे जांभूळ. जांभूळ हे प्रत्येकाला माहित आहे की जांभळाचा रस पिल्याने शुगर कमी होते, परंतु जर का तुमचा डायबिटीज हा खूप जुना असेल तर जांभळाचा रस तुम्ही नाही घेतला पाहिजे, कारण त्याने वात वाढून, जसं मी मगाशी सांगितलं, किडनीचे डिसऑर्डर तुम्हाला होऊ शकतात. खदीर नावाची वनस्पती आहे जी तुमचा शरीरातला विकृत क्लेद आणि कफ कमी करतं, म्हणजे शरीरात जो झालेला चिखल आहे तो कमी करायला मदत करतं आणि तुमची शुगर कमी आलेली आपल्याला दिसते. प्रमेहामध्ये जे मधुमेह आणि इक्षुमेह सांगितलेत आणि शीतमेह, या 3 मेहांमध्ये रक्तातली साखर वाढलेली आपल्याला दिसते. शीतमेह म्हणजे लघवी थंड असणं, इक्षुमेह म्हणजे उसाच्या रसाप्रमाणे गढूळ अशी लघवीला होणं आणि मधुमेह म्हणजे मधासारखी लघवीला होणं. या तीनही प्रमेहांमध्ये बिल्व जे आहे म्हणजे बेलफळ जे आहे ते अत्यंत गुणकारी सांगितलेलं आहे आणि त्याचा उपयोग आपण आपल्या शुगर जर वाढलेली असेल तर यात नक्कीच करू शकतो. तुम्ही बेलपाक खाऊ शकता, बेलाच्या पानांचं चूर्ण खाऊ शकता किंवा जवळच्या वैद्याकडून याच्याशी संबंधित औषधं घेऊ शकता. आपल्या घरात अवेलेबल असणारी मेथी जी आहे, मेथीच्या बिया, त्या सुद्धा शुगर कमी करण्यासाठी आणि गॉलब्लॅडर स्टोन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. मेथीच्या बियांना रात्रभर जर का तुम्ही कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवलं, त्याचा जो फांट आहे, या प्रोसेसला आपण फांट असं म्हणतो, या फांटाला जर का तुम्ही सकाळी सेवन केलं तर तुमची रक्तातली साखर लवकरात लवकर कमी होण्यासाठी या आहारीय द्रव्यांनी खूप चांगली मदत होते. यासोबत देवदार आणि अर्जुन यांसारखी देखील वनस्पती आहेत ज्यामुळे तुमची शुगर खूप चांगली कमी होते. देवदाराचा उपयोग हा कफज प्रमेहात खूप जास्ती चांगला उपयोग होतो आणि अर्जुन या वनस्पतीचा उपयोग कफपित्तज प्रमेहात क्लेदाचं शोषण करण्यासाठी खूप जास्ती चांगला उपयोग होतो. आयुर्वेदात
मधुमेह न बघता इतर आजारांचा उपद्रव किंवा एक वैयक्तिक मधुमेह म्हणून जरी आजार असला तरी त्यावर चिकित्सा पद्धतीही इतर शास्त्रांपेक्षा नक्कीच वेगळी आहे आणि याचा उपयोग तुम्ही तुमच्या जवळच्या वैद्यांकडून हा नक्कीच करून घेतला पाहिजे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या इतर मित्रांना शेअर करा. माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. भेटूया अशा पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.